पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विचार कर नेत्रा, तुझी वाट परत परत या घरापाशी येऊन का थांबते? या घराशी तुझं काहीतरी नातंय नेत्रा। हे घर तुला इथे परत बोलावेल। ममता मावशी आज इतक्या दिवसानंतर दिसल्या, पण त्या जे काही बोलल्या ते माझं अद्वैत साहेबांच्या घराशी काय नातं आहे? साहेब, तुम्ही कशाला येताय? मी जाईन. नाही म्हणजे बस स्टॉप अगदीच जवळ आहे, मी जाईन. बरं, ठीक आहे, जा. साहेब, मी खरंच जाईन. तुम्ही नका येऊ माझ्या बरोबर. मी माझा चाललोय. रस्ता आहे ना, मी माझा तर चालू शकतो ना, माझा मी. हा, साहेब, ही बासुंदी खाऊ नका तुम्ही. या बासुंदीमध्ये विष आहे. मी विष टाकलंय बासुंदीत असं म्हणणं आहे ना तुझं? पण मग मीच प्यायले ती आहे ना, मी जिवंत. का वागताय तुम्ही असं? काय बिघडवलंय त्यांनी तुमचं? का त्यांच्या जीवावर उठलात तुम्ही? रुपाली, आजपर्यंत तुझ्यावर अनेक आरोप केले नेत्रांनी, आणि तरीही आज ती याच घरात आहे. मला आता नाही सहन होते. त्यामुळे एक तर नेत्रा इथे राहील, नाही तर आम्ही दोघे. शेखर, काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? तुम्हाला असं नाही बघवत हो खरंच. शेखर, काय झालं? तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की नेत्रांनी हे घर सोडून जायला नको? तसं असेल तर सांगा मला, मी समजवते आईंना. ऐकतील त्या माझं? मी पाया पडते त्यांच्यात, आधीला समजवते, त्यांना समजवते, पण तुम्ही प्लीज तुम्ही असा त्रास करून नका घेऊ. ठीक आहे, मी निर्जीव वस्तूसारखी पडून राहीन या घरात. या घरासाठी मला असे 100 त्रास झाले, माझ्यावर असे 100 आरोप झाले तरी चालतील शेखर. पण तुम्हाला असं नाही पाहू शकत मी. हे बघा शेखर, तुम्ही, आधी, आपली नाती खूप महत्वाची आहेत माझ्यासाठी, आणि ती जपण्यासाठी माझा जीव गेला ना शेखर तरी सुद्धा चालेल. प्लीज, ही जीव देण्याची भाषा पुन्हा ऐकायची नाही मला. मग काय करू मी शेखर? जर माझ्या नशिबात तेच लिहिलं असेल तर तसंच होणार ना. मी नर्स होते, परिस्थिती नव्हती आमची. मग तुम्ही लग्न केलं शेखर माझ्याशी, आणि मी या घरात आले म्हणून ही अशी मतं बनवली जात आहेत माझ्याबद्दल, आणि तेही अशा एका मुलीकडूनची. नाही जाऊ दे, मला हा विषय वाढवायचाच नाही. तुम्हाला त्रास होतोय ना? मी समजावते आईना, ते ऐकतील. नाही, त्यांना त्रास होईल मला मान्य आहे, पण ऐकतील त्या. मी बोलते आईंशी, तुम्ही नका त्रास करून घेऊ.
शिखर हात सोडा माझा. नेत्रा जायला नकोय की नाही या घरातून? मग मी बोलते आईंची ना, तसंच होईल मग. त्याची खरंच काही गरज नाहीये. फक्त रुपाली, ती आपल्याला अद्वैतची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण गुरुजींनी मी सांगितले. आई आहे ना शेखर. आईपेक्षा सर्वात मोठं रक्षा कवच काय असू शकतं? मला मान्य आहे, आदिला मी जन्म नाही दिला, पण माझ्या पोटच्या मुलासारखं वाढवलंय मी त्याला. माहितीये ना तुम्हाला. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? बायको झालं ना काम. आता थोडे दिवस आहे ना मस्त ताणून देतो, आराम करतो. ह्या पोरीने आहे ना जाम दमवलंय यार. हो, खरंच खरंच अनिल, तुम्ही आराम करा. आरामाची खूप गरज आहे तुम्हाला. गेली 20 वर्ष मरताय तुम्ही. आरामाची खरंच गरज आहे. अहो, तू सरळ बोलायला काय घेशील ग? काय सरळ बोलायचंय आता? नेत्राने नाकीनू आणलेत. माझं सत्य जगासमोर आणलं असतं तिने. कळतंय का तुम्हाला? बायको बायको बायको, अगं तू टेन्शन का घेतेस? अगं तुझा आद नवरा आद अनिल जिवंत असताना तुला टेन्शन घ्यायची गरजच काय आहे? आपला प्लॅन आज 1 नंबर वाजला की नाही, आणि ह्या पुढेही तो 1 नंबर वाजत राहणार. पण प्रत्येक वेळी असं घडणार नाहीये. याला काय म्हणतात माहिती? शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. हे आपल्याला विसरून चालणार नाही की तिला पुढचं सगळं कळतं. तिला वरदान आहे देवीचं. ठीक आहे, सांग बाई तुझ्या डोक्यात काय? तुम्हाला कळत नाहीये का अनिल? नेत्रा जरी इथून गेली तरी तिला पुढे घडणाऱ्या गोष्टी कळणारच आहेत, आणि ती शांत बसणाऱ्यातली नाहीये. मग एक काम करूया, तिला आणूया टप्प्यात, आणि एकदाच काय तो तिचा गेम वाजवून टाकूया. नाही अनिल, नाही. तिच्यावर पाळत ठेवा. ती राजाध्यक्षांच्या घरातल्या कोणाला भेटतेय का, शेखरना भेटतेय का, त्यांना फोन करते का, यावर सगळ्यावर लक्ष ठेवा आता. त्या पोरीने ना जिंदगी एकदम हैराण करून टाकली यार. शा, ते आहेच, पण तुम्ही जरा नीट लक्ष ठेवा तिच्यावर. काहीही झालं तरी इथे या घरात ती परत येता कामा नये. मग पुढे तिचे हिशोब कसे चुकते करायचे ते मी बघते. साहेब, मला माहिती तुम्ही माझ्या बरोबरच येत आहे. नका असं करू, मी खरंच आहे. ठीक आहे, जा. बाय. काय झालं? निघाली होतीस ना तू? मग मागे वळून का पाहिलंस? मला सांग, तुला माझा काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाहीये साहेब. मग का हकलवतेस मला? साहेब, हाकलवत नाहीये मी. मग बॅग. साहेब, काय करताय? नेत्रा, हे सगळं मी तुझा मित्र म्हणून करतो. मैत्रीसाठी एवढं तर करू शकतो ना. चल. नेत्रा, एक गोष्ट लक्षात ठेव.
काहीही झालं तरी बाकी सगळं एकीकडे आणि आपलं मैत्रीचं नातं एकीकडे. आज तू इथून जातीयस, उद्या दुसरं काहीतरी काम सुरू करशील, पण काहीही झालं तरी तू माझ्यासाठी जे केलंस ना नेत्रा, ते मी कधीच विसरणार नाहीये. आय डोंट नो तुला हे आधी कोणी सांगितलंय की नाही, बट तू खरंच खूप चांगली मैत्रीण आहेस. आणि तू आता जातेस म्हणून हे सगळं नाही म्हणत आहे मी. आय मीन इट. चहा? आता बस पण आहे ना. बॉडीगार्ड बस मिळेल नंतर, पण प्लीज मैत्रीसाठी एक शेवटचा चहा प्लीज. नेत्रांनी खरं तर याआधीच घराबाहेर जायला हवं होतं आई. ती आधीच या घरातून निघून गेली असती ना तर आपल्या घराची घडी अशी विस्कटली नसती. पण आपण काही करू शकत होतो का रुपाली? शेखरला दुखवायचं नाही, त्यामुळे आपल्या पुढे काही इलाजच नव्हता. पण आता असं वाटतंय की आपल्या घरावरचं खूप मोठं संकट दूर झालंय. हो, हे मात्र खरंय. तुम्हाला मी सांगू का आई, मला खूप भीती वाटायची नेत्रा इथे होती तर. असं वाटायचं की ही कधी काय करेल काहीच नेम नाही. कधी माझ्यावर कुठले आरोप करेल, मला खूप भीती वाटायची आई. मी खरंच सांगते तुम्हाला, गेले कित्येक दिवस मी खूप मोठ्या दडपणाखाली होते. पण आता असं वाटतंय की आपल्या घराला लागलेलं खूप मोठं ग्रहण संपलंय. आता संपलंय ना ग्रहण, मग डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही, नाहीतर तुझं घर उन्हात बांधेन. अहो, समजा तुमच्या लाडक्या सुनेला सारखी डोळ्यात पाणी आणत असते. बाबा, आता मी तुमची काळजी घेईन ना, आणि आधी तुम्हाला जशी औषधं देत होते ना तशीच देईल. खरंच लवकर बरे व्हाल तुम्ही. रुपाली, आता तुला पहिल्यांदा शेखरच्या मनातील गैरसमज दूर करावे लागतील. गुरुजींनी त्याला जे सांगितले ना ते त्यांनी अगदी मनावर बिंबवून घेतले, आणि आता या सगळ्या गैरसमजापासून त्याला दूर करायला तुला झटावं लागेल. तू शेखरशी लग्न करून या घरात आलीस ना, तेव्हा जसं घर सावरलंस तसंच आत्ताही सावरशील, मला अगदी पूर्ण खात्री आहे. पण आता यापुढे तू खचून जायचं नाही. अगं, घराचा आधार असणारी बाई खचली ना की सगळं घरच खचतं ग. आई, मी वचन देते तुम्हाला, मी नाही खचणार. गेल्या 20 वर्षांमध्ये या घरासाठी जे जे नाही करता आलंय ना ते सगळं करेन मी आई. शेखरच्या मनातून सगळे गैरसमज दूर करेन, आणि शेखरला नेत्रासकट सगळं विसरायला लावेल मी. Cheers. पी आता चहा. विचार कसला करतेस? बॉडीगार्ड, हे ओव्हर थिंकिंग करणं कधी थांबवणार आहेस तू?
कशाला इतका विचार करतेस? कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? स्वतःहून कोण त्रास करून घेतं साहेब? होतो त्रास कधीतरी. तू ओव्हर थिंकिंग करतेस म्हणून तुला त्रास होतो. मला सांग, तू मला तुझा मित्र समजतेस का? साहेब जर तू मला तुझा मित्र मानत असशील तर इथून पुढे कधी काही प्रॉब्लेम आला तरी सगळ्यात आधी मला फोन करायचा. प्रॉमिस? हो. पण तू फोन कसा करणार मला? तुझा फोन तर घरी ठेवून चाललीस ना तू. तुझ्याकडे नंबर आहे माझा? हा, एक मिनिट, मी माझं कार्ड देतो तुला. नाही, पण मला तुमचा नंबर पाठ आहे. माझा नंबर पाठ आहे तुला? हो. शेखर साहेबांचं सुद्धा लक्षात आहे माझ्या. आणि आईचा? त्यांचा सुद्धा लक्षात आहे. नाही म्हणजे कोणताही नंबर एकदा पाहिला की लक्षात राहतो माझ्या. काय झालं, तुम्ही हसताय का? कधी कधी स्वतःचा नंबर पण विसरतो. सो आता काय करणार घरी गेल्यावर? मी सांगू? आईच्या मांडीवर डोकं ठेव आणि झोप शांतपणे. जगातलं सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे. बरं वाटेल तुला. येस. नाही पण मग साईट सुपरवायझर ऑफिस मध्ये काय करतोय तू? त्याला आत्ताच्या आत्ता साईटवर यायला सांगा. नाही ड्रॉइंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, मी पोहोचतो. हो. काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही, आपल्या ऑफिसच्या मागची जी साईट आहे तिथे थोडा प्रॉब्लेम झालाय. मग तुम्हाला जायचंय तिथे? हा, जावं तर लागेल, पण तुला आधी सोडतो मी, मग जातो. नाही नको साहेब. साहेब खरंच बस स्टॉप अगदीच जवळ आहे इथून. मी जाईन एकटी, आणि काम जास्त महत्वाचं आहे. तुम्ही आता ऑफिसला जा आणि व्यवस्थित जाईन मी, नका काळजी करू. नक्की? हो. हा, फक्त शेखर साहेबांना बरोबर घेऊन जा, एकटे नका जाऊ कुठे. बाबा असतील माझ्या बरोबर, डोंट वरी. किती पैसे आले? पोचल्यावर फोन कर. काळजी घे स्वतःची. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. बाय. बाय. बंटी बंटी, अरे ऐक ऐक आधी, तू माझं ऐक. मी 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 तुला पैसे पाठवते. पार्टीची तयारी कर बंटी. आपण सेलिब्रेट करायचंय, तू, मी आणि अनिल. कळतंय तुला? मी जिंकलीये बंटी. बरं फोन ठेव, मी बिझी आहे. कशात काय आनंद साजरा करण्यात. बाय.
रुपाली, सज्ज हो ग बाई, सज्ज हो. आता या राजाध्यक्षांच्या घरावर तू राज्य करणार आहेस. तू. नेत्रा गेली, आता तूच आहेस राजाध्यक्षांच्या संपत्तीची मालक.